काल दुपारी अशी जी घटना घडली जी नाही घडायला पाहिजे। आमचे जे नगरसेवक आहे आप्पूसाहेब हिवाळे, तर त्यांनी आमची जी कमान आहे खूप वर्षापासून ती कमान आहे, तर तिथे येऊन त्यांनी ती पूर्ण तिथं ऑरेंज कलर दिला आणि ते कमानीवरचं नाव मिटवलं। जेव्हा आमचे काही जी मुलं आहेत त्यांनी रॅलीतनं जाऊन ते बघितल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करताय? तर मी ही जी कमान आहे मी काही वर्षापूर्वी जी केलेली आहे, तर मी ह्याच्यावरचं नाव मिटवतोय आणि मला पाहिजे ते नाव मी इथं ठेवणार आहे, कारण ही कमान माझी आहे। आणि खूप वर्षापूर्वी जे आमचं माननीय वसंतराव नाईक यांचं नाव आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जे नाव मिटवलेलं आहे त्यांनी ते नाव तसंच राहू द्यावं आणि जातीभेद करू नये, कारण आम्ही एक काहीतरी उद्देशानं त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर खरं उतरावं। असं जर त्यांनी एका महिन्यात जर हे प्रकार ते करत असतील तर ते नगरसेवक म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहे। त्यांनी स्पष्टपणे आपला राजीनामा द्यावा आणि ज्या ठिकाणी आमच्या समाजाचा आणि वसंतराव नाईकांचे जे कमान आहे त्याचा अपमान केलेला आहे, त्यांनी त्याच ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या समाज बांधवांची माफी मागावी, एवढंच मी आमच्या सगळ्या समाज बांधवांकडनं जाहीर निषेध करते। आणि त्यांनी जोपर्यंत आमच्याशी माफी मागत नाही तर आम्ही थांबणार नाही, हे आम्ही सगळेजण आज सांगतोय। सगळ्यांचं पण सहमती तेच आहे की त्यांनी येऊन आमच्याशी माफी मागावं, ज्या ठिकाणी अपमान केलंय त्याच ठिकाणी त्यांनी आमची माफी मागावी। मी योगिता राठोड शिंदे। काल असं प्रकरण झालं, काल आपलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती। जयंतीनिमित्त आम्ही उत्साहात बाहेर जात होतो। तिथून जात असताना आपलं आप्पाभाऊ हिवाळे आमच्या जे नाईक नगरचं कमान होती, कमान आले तिथं आणि ते पूर्ण कमानला नाही का नाईक साहेबाचं नाव होतं ते नाईक नगर कमान म्हणून, पूर्ण कमानला प्रिंट मारून टाकलं। आणि सांगायला जर गेलो आम्ही तर त्यांना विचारलं की बाबा का असं करतोय का नाही, ते म्हणतो मी नगरसेवक आहे, मी काही पण करू शकतो म्हणे, मी त्यांना नाव पण नाही ठेवणार आणि मी तुमचं सगळं झेंडा वगैरे तुमचं जे संत श्री सेवालाल महाराज चौक आहे ते पूर्ण उकळून फेकून देतो म्हणे। मग आम्ही म्हणलं बाबा का असं लोकशाही मार्गाने आम्ही आमचं नाव आहे, आमचं वर्षानुवर्षे काळापूर्वी म्हणलं इथं नाईक नगरचं नाव आहे म्हणलं, तर तुम्ही का असं दामदट्टी करताय म्हणलं आम्हाला। तर तो म्हणतोय की तुला पण मारीन, पूर्ण कोणाला आणि कोणत्याही गोरमाटाला आणि काही नाही, माझं कोणीच काही बिघडणार नाही, मी सध्या मुख्यमंत्री आहे, मी सध्या सत्तेमध्ये आहे, मला काय करायचं मी करतो म्हणे। दामदट्टी देतोय, मी नगरसेवक आहे तर मी काही पण करू शकतो म्हणे, तर माझी कमान आहे म्हणे, माझी पैशाची कमान आहे, मी काही पण करू शकतो म्हणे आणि दामदट्टी देत होता आम्हाला। मग आता आमची मागणी एवढीच आहे, आमची मागणी एवढी आहे की बंजारा समाजच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोक मानतात कोणाला, आपल्या वसंतराव नाईक साहेबाला, तर वसंतराव नाईक साहेब यांचं नाव तिथं झालं पाहिजे। आणि जे आप्पाभाऊ हिवाळे जे असं आमच्या समाजाचं नीच दाखवण्याचा प्रयत्न केला, आमच्या समाजाला म्हणजे एकदम शिवीगाळ केली, आमच्या समाजाचं आपल्या संत श्री सेवालाल महाराजचं पण अपमान केलं, वसंतराव नाईक साहेबांचं पण अपमान केलं, तर हे आम्ही आपण सहन करणार नाही। कारण अपमान आता जे झालं मागं ते बंजारा समाजासोबत झालं ते होऊ द्या, आता युवक जागी झालेला आहे, बंजारा समाज जागी झालेला आहे, आता आम्ही आता हे असं सहन करणार नाही। तर आप्पाभाऊ हिवाळे एवढंच बोलणं माझं की जिथपर्यंत त्यांचं ते माफी मागणार नाही, समाजाचं माफी मागणार नाही, तिथपर्यंत त्याला आमची सुट्टी नाही। बंजारा समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध आहे, कारण एक तर त्याला राजीनामा द्यावा लागेल, नाहीतर त्याला बंजारा समाजासमोर एक माफीनामाचा व्हिडिओ टाकावा लागेल आणि बंजारा समाजाला माफी मागावंच लागेल त्याला। बंजारा समाजाने जाणलेलं नाव काय? माझं नाव अक्की चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचं मी।